नमस्कार, आपण पाहत आहात आपला लोकप्रिय न्यूज चॅनेल सातारा न्यूज। पाहुयात आत्ताची महत्त्वाची घडामोड। सातारा जिल्ह्यात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या दहिवडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी वर्षा राणी विलास सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली। मावळत्या नगराध्यक्ष नीलम अतुल जाधव यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक जाहीर होताच राष्ट्रवादीकडून सुरेंद्र मोरे, भाजपाकडून वर्षा राणी विलास सावंत आणि महेश पतंगराव जाधव यांनी पुरवणी अर्ज दाखल केले। त्यानंतर मोठ्या प्रमाणात नाट्यमय घडामोडी घडल्या। अपक्ष राजेंद्र साळुंके यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवक नॉट रिचेबल झाले। अनेक नगरसेवक सहलीला गेले। अखेर अर्ज माघार घेण्याच्या दिवशी महेश जाधव आणि राष्ट्रवादीच्या सुरेंद्र मोरे यांनी अर्ज माघार घेतल्याने भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची खेळी यशस्वी ठरली। त्यामुळे पीठासीन अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायत सभागृहात 12 वाजता विशेष सभा आयोजित करण्यात आली होती। त्या सभेत वर्षा राणी सावंत यांची बिनविरोध नगराध्यक्ष निवड झाल्याचे घोषित करण्यात आले। त्यानंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनिया गोरे यांच्या हस्ते नवनियुक्त नगराध्यक्षांचा सत्कार करण्यात आला। यावेळी सर्व नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान निवड जाहीर होताच फटाक्यांच्या आतिषबाजीसह दहिवडी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। आपल्या दहिवडी शहराचे ग्रामविकास मंत्री माननीय जयकुमार गोरे भाऊ व आपल्या वहिनी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला। तसं बघायला गेलं तर आम्ही पिढ्यानपिढ्या राष्ट्रवादी सोबत राहतो, पण आम्हाला ज्या जनतेने ज्या कामासाठी निवडून दिले ते विकसित कामे न होता कुरघोडीचे राजकारण दिसून आले। पण आम्ही जेव्हापासून भाऊंचे मार्गदर्शन घेतले तेव्हापासून प्रत्येक प्रभागात नवीन चैतन्य आणि विकास कामे दिसून आली। तसेच आज मानखटावची राजधानी असलेल्या दहिवडी शहरातील नगरपंचायतीची नगराध्यक्ष म्हणून आज मी विराजमान होत असून त्याचे सर्व श्रेय आमचे नेते माननीय नामदार जयकुमार गोरे भाऊ, तसेच आपल्या वहिनी साहेब, माझे सर्व नगरसेवक आणि माझे सर्व नगरसेवक आणि इतर सर्व सहकारी यांचे सर्व मी मनापासून सर्वांचे आभार मानते। आणि दहिवडी शहराचा सर्वांगीण विकास हेच ध्येय बाळगून पुढे विकसित कामे करू असा मी शब्द देते। रोखून ठेवण्याचा प्रयत्न केला। पहिल्या 4 दिवसापर्यंत तरी शक्यता पूर्ण कमीच होते नगराध्यक्ष होण्याची। पूर्णपणे म्हणजे असं 8-9ची बेरीज झाली। 9ची बेरीज असताना सुद्धा मंत्री महोदय जयकुमार गोरे यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये 4 नगरसेवकांची जुळणी करून स्वतः आपल्याला एवढी मोठी ताकद दिली की सगळं हातातून सोडून दिल्यानंतरही बाळासाहेब सावंतांना कसं नगराध्यक्ष करायचं, वर्षा राणी सावंत यांना यासाठी जेवढे प्रयत्न केले आणि त्यांनी जो विश्वास दाखवला हे आज आपल्यासाठी प्रचंड महत्वाचं आहे। कारण ज्यावेळी आम्ही सोलापूर असेल, कोल्हापूर, सांगली या ठिकाणाहून मतांची बेरीज लावत होतो, यावेळेस सगळ्यांना नगरसेवकांना वाटत होतं की काय आता ही आकडा जुळणं शक्य नव्हतं। कारण प्रत्येक नगरसेवक हा प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता पण असतो आणि त्याची एकनिष्ठता पण असते। पण काही वेळ असं करावं लागतं की त्या सगळ्या संख्या जुळल्या नाहीत, तर हे शक्य होऊ शकत नाही। या सगळ्या संघर्षातनं आज या ठिकाणी वर्षा राणी सावंत यांची नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। तसेच मंत्री महोदय जयकुमार गोरे यांनी जो विश्वास दाखवला, ज्या पद्धतीने बाळासाहेब सावंत यांनी सुद्धा जो आपल्याचा जो राजकीय पिंड आहे तो पुढे आणून कशा पद्धतीने नगरसेवक आपल्याला कॅप्चर करता येतील, आपल्यासोबत घेता येतील पूर्णपणे प्रयत्न करून त्यांनी देखील आज या ठिकाणी आपल्याला विजय उत्सव साजरा करता आला। फक्त या 2 व्यक्तींमुळे। एवढंच बोलतो आणि मी थांबतो। जय जय महाराज। आपल्या तालुक्यातील, जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।